लिमिटचे कन्सेप्ट घेणार आहोत. लिमिटचे जे काही कन्सेप्ट आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये यूज करायला लागतात ते कन्सेप्ट बघून आपण नेक्स्ट वन जे स्टार्ट करणार आहोत ते आहे डेरिव्हेटिव्ह. ओके, सो फर्स्ट वन, unit 1, what is differential calculus? What is the course outcome for this unit is calculate the equation of tangent, maxima, minima, radius of curvature by using differentiation. Okay, for differentiation prerequisites are function and limit. So function we have already studied. Next we have next concept is limit. Okay, now this is your first page notebook. Then next one, limit. What is the concept of limit in mathematics? A limit is the value of the function or value that a function approaches as the input approaches some value. Limits are essential to calculus and mathematical expressions and are used to define derivatives and integration also. Okay, तर डेरिव्हेटिव्ह याचा यूज डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये होतो. तो कसा होतो किंवा आता ही डेफिनेशन दिली आहे. देयर इज सम फंक्शन, से इट एज एफ ऑफ एक्स अँड वी हॅव गिवन लिमिट एक्स टेंड्स टू सी. आपल्याला असं लिमिट दिलेलं असतं आणि एखादं फंक्शन दिलेलं असतं. मग फंक्शन म्हणजे कुठलंही फंक्शन असेल. ओके, तर त्याचा व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, मग आपण फॉर एक्झाम्पल अँड लिमिट इज डिनोटेड बाय capital L and it can be written as, बघा कसं लिहितात, लिमिट x टेंड्स टू सम व्हॅल्यू, से इट एज c. आपण एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू घेऊ. ओके, आणि इथे तुम्हाला एखादं फंक्शन दिलेलं असतं. ओके, फंक्शन मीन्स व्हॉट एव्हर इट मे बी. ओके, एफ ऑफ एक्स. ओके, मग फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल दाखवते मी तुम्हाला. मग आपण नेक्स्ट एल इज इक्वल टू, आपल्याला समजा फाइंड करायचं लिमिट एक्स टेंड्स टू 1 आणि इथे फंक्शन दिलं तुम्हाला 3x प्लस 2. मग आपण फंक्शन मध्ये कसं करत होतो की नाही, एफ ऑफ 1 फाइंड करताना x ची व्हॅल्यू 1 पुट करतो की नाही, तसंच याच्यात पण करतात. इज इक्वल टू, मग फंक्शन फाइंड करताना एफ ऑफ 1 लिहिलं. ओके, तर तिथे एफ ऑफ एक्स लिहिता का तुम्ही परत? नाही. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू 1 पुट केल्यानंतर एफ ऑफ 1 लिहितो की नाही आपण. मग सेम हियर इथं लिमिट पुट करतोय की नाही आपण. मग इथं लिमिट पुट केल्यानंतर लिमिट लिहायचं नाही. ओके, मग 3 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती आहे 1. ओके, प्लस 2, म्हणजे जिथे एक्स दिसलं तिथं व्हॅल्यू पुट केली. इज इक्वल टू 3 इंटू 1 इज 3 प्लस 2 इज 5. ओके, मग हे इझी फंक्शन आहे, हे सांगितलं मी ते. तसंच दुसरेही फंक्शन असू शकतात, एक्स स्क्वेअर किंवा साइन एक्स, कॉस एक्स, असे कुठलेही फंक्शन्स असू शकतात. ओके, दिस इज कॉल्ड एज लिमिट. ओके, मग लिमिट आणि फंक्शन मध्ये डिफरन्स काय? तर लिमिट म्हणजे ही जी व्हॅल्यू असते लिमिट कॅपिटल ही एल, ही एक्झॅक्ट व्हॅल्यू नसते. याला दोन हे असतात. आता फॉर एक्झाम्पल इकडे दाखवते मी तुम्हाला. आपल्याला हे माहिती आहे की नाही, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. ओके, मग इकडच्या साईडला पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात, इकडच्या साईडला निगेटिव्ह व्हॅल्यू. मग लिमिट मध्ये पण दोन टाईप असतात. याला RHS लिमिट म्हणतात आणि या साईडला, एक मिनिट, याला म्हणजे हा कन्सेप्ट फक्त तुम्हाला माहिती पाहिजे, RHS लिमिट. ओके, आणि याला इकडचा याला काय म्हणतात, LHS लिमिट. ओके, म्हणजे LHS लिमिट कसं असतं, जे काही तुम्हाला व्हॅल्यू दिली, आता इथं 1 दिलंय की नाही, तर तिथं 1 मायनस, आणि RHS म्हणजे 1 प्लस. ओके, मग याचं हे जे आहे हे तुम्हाला डिग्रीला लागतं. फक्त माहिती पाहिजे तुम्हाला LHS लिमिट म्हणजे काय, RHS लिमिट म्हणजे काय. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 1.1 पण असू शकते किंवा 0.9 पण असू शकते. जसं की आपलं फंक्शन मध्ये एक्झॅक्ट एक्स ची व्हॅल्यू 1च असते. ओके, पण मग इथं आपण जे आहे आपल्याला लिमिट, हे मिडल पॉइंट म्हणजे एक्झॅक्ट पॉइंटलाच लिमिट आपल्याला फाइंड करायचं. ओके, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे तुम्हाला प्लस मायनस मध्ये फाइंड करायचं नाही, हे तुम्हाला डिग्रीमध्ये, ते पण तुम्ही जर डिग्रीला डायरेक्ट M3 ला गेलात, म्हणजे सेकंड इयरला जाता, तर तेव्हा हे काही तुम्हाला तिथं नसणार आहे. स्टील आपल्याला लिमिटचं हे माहिती पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आता फॉर एक्झाम्पल इथं रूल्स दिले, पण मी इथं तुम्हाला लिहून दाखवते. ओके, नेक्स्ट. ओके, आपल्याला दोन फंक्शन दिलेले असतील, समजा लिमिट x टेंड्स टू a f of x
इज इक्वल टू, याचं लिमिटचा आन्सर समजा m आलाय. ओके, आणि दुसरं एक फंक्शन दिलं आपल्याला, समजा लिमिट x टेंड्स टू a, लिमिट तेच आहे, आणि g ऑफ x दुसरं फंक्शन दिलं. ओके, आणि त्याचा आन्सर आहे n. ओके, आफ्टर दॅट आपल्याला जर याची ऍडिशन करायची, समजा फर्स्ट फंक्शन लिमिट x टेंड्स टू f ऑफ x प्लस g ऑफ x, एक फक्त मी लिहून दाखवते, बाकी आपलं याच्यामध्ये आहे. लिमिट x टेंड्स टू a f ऑफ x प्लस g ऑफ x. ओके, मग आपण हे सेपरेट करायचं असतं ऍक्च्युली, पण आता याचं तुम्हाला काही हे नाहीये, किंवा एका याच्यात मी फक्त दाखवते तुम्हाला. लिमिट x टेंड्स टू a f ऑफ x, म्हणजे फर्स्ट फंक्शन आहे ना ते वेगळं करायचं, आणि दुसरं फंक्शन पण वेगळं करायचं, आणि त्याच्यात हे काय केलं आपण, दोन्ही फंक्शनला सेपरेट करून फक्त काय केलं, लिमिट दिलं. ओके, मग g ऑफ x. बट आता याचं आन्सर आलंय की नाही, आपल्याला दिलंय की नाही त्यांनी, लिमिट x टेंड्स टू, दिलं नसेल तर आपण फाइंड करायचं. त्याचा आन्सर आहे m, आणि याचा आन्सर आहे n, म्हणजे तुमचा आन्सर काय येणार, m प्लस n. ओके, मग इथं ऑलरेडी तुम्हाला लिहून दिले, हे दोन फंक्शन आहेत f ऑफ x आणि g ऑफ x, तर त्याची ऍडिशन असेल तर त्याच्या आन्सरची ऍडिशन येते, सबस्ट्रॅक्शन असेल तर त्याच्या आन्सरचं सबस्ट्रॅक्शन येतं. एखादा कॉन्स्टंट नंबर असेल तर त्या जे लिमिटचं आन्सर येतं त्याला त्या कॉन्स्टंटने मल्टिप्लिकेशन होतं. त्याच्यानंतर दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल तर त्या दोन्हीच्या लिमिटच्या आन्सर जे येतं त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. ओके, आपण एक्झाम्पल बघणार आहोत, त्याच्यात व्यवस्थित लक्षात येईल. त्याच्यानंतर कोशंट, कोशंट म्हणजे दोन लिमिटची डिव्हिजन पण होऊ शकते, मग त्याचं डिव्हिजनचं आन्सरची डिव्हिजन. तसंच रेस टू पॉवर, लॉज ऑफ इंडायसेस प्रमाणे याची पण पॉवर असते, रेस टू एन. ओके, मग आता फंक्शन जर दिलं समजा, म्हणजे एक्स दिलेलं असेल आणि एक्स स्क्वेअर फाइंड करायचा, तर एक्सचा आपल्याला आन्सर माहितीये की नाही ते लिहायचं आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा. तसंच हे, आता हे शेवटचे दोन आपल्याला डायरेक्ट यूज करायचे, त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम नाही. ओके, सो फर्स्ट टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. नेक्स्ट, लॉज ऑफ लिमिट. याच्यात तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये याचं काहीही विचारणार नाही, कारण हे फक्त कन्सेप्ट आहे, ते पण डेरिव्हेटिव्ह साठी तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून आहे. ओके, सो जाऊयात आपण एक्झाम्पल्स ना. एक मिनिट, बाकीचे जॉईन होत आहेत, त्यांना जॉईन करून घ्या. वेळेत जॉईन करा रे, हे म्हणजे डिफिकल्ट नाहीये, पण याचे कन्सेप्ट खूप, एक एक कन्सेप्ट महत्वाचा आहे खूप. ओके, तर मी काय करते आता, आपण एक्झाम्पल इकडे सॉल्व्ह करू, तुम्हाला इथून नाही ना कळणार. ओके, आता आपल्याला समजा हे लिमिट सॉल्व्ह करायला सांगितले त्यांनी. ओके, हे लिमिट सॉल्व्ह करायचं म्हणजेच काय करायचं, इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 2x प्लस 3 दिलंय, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती पुट करायची फंक्शन मध्ये, 2. इथं लिमिट लिहायचं नसतं, मग 2 इंटू 2 प्लस 3, 2 इंटू 2 प्लस 3 किती येतं, 7. दिस इज युअर आन्सर ऑफ लिमिट. ओके, म्हणजे फंक्शन सारखंच आहे थोडक्यात, तुम्हाला तेवढंच आहे, पण बाकी आपण पुढचे एक्झाम्पल एक एक घेऊ. आता समजा हे असेल. ओके, तर याचा रूल असा आहे की नाही, ऍडिशन असेल तर हे करायचं ते करायचं, तुम्हाला काहीही गरज नाही. तुम्ही काय करायचं, डायरेक्ट, एक मिनिट आता तर याच्यामध्ये तुम्ही फक्त व्हॅल्यू पुट करायची. आता इथे एक्स ची लिमिट काय दिले, किती दिले लिमिट, किती आहे नीट बघा, 2 आहे का, -2. -2. ओके, मग स्क्वेअर ब्रॅकेट देऊ, -2 स्क्वेअर मायनस 2 इंटू -2 प्लस 3. ओके, थोडंसं एक मिनिट, प्लस 3. ओके, मग हे कॅल्सी वरती डायरेक्ट फाइंड करू शकता तुम्ही, किंवा असं येत असेल तर बघा, -2 चा स्क्वेअर 4, दिस मायनस मायनस प्लस 2 इंटू 2 4 आणि प्लस 3, 4 आणि 4 18,
11. 4 + 3 is 11. Therefore answer of limit is 11. ओके, मग जेव्हा ऑफलाईन एक्झाम होती किंवा याला मार्क्स होते तेव्हा 2 मार्क्स ना असे एक्झाम्पल विचारायचे. ओके, मग आपण आणखीन एखाद दुसरं सॉल्व्ह करू, तुम्ही पण बघा. आणि हो, असं काही कंपल्शन नाही तिथे एक्स मधलेच फंक्शन असतात किंवा काय. आता जसं जसं आपण पुढे जाऊ ना तसं तसं तुम्हाला त्याचे वेगवेगळे हे पण दिसतील. ओके, आता हे थोडेसे लिमिटेशन्स आहेत दॅट यू नो ऑल्सो. मग इथं एकाच पेज वरती देते म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला पण इझी जाईल आणि पुरतंय आपल्याला. ओके, आता इथं एक्स ची व्हॅल्यू लिमिट किती आहे? एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 1. 1. ओके, मग लिमिट लिहायचं का? नाही, हे स्क्वेअर रूट आहे, हे फक्त लक्ष देऊन लिहायचं. ओके, 5 इंटू एक्स ची व्हॅल्यू 1 मायनस 1. ओके, 5 इंटू 1 इज 5. 5 मायनस 1 इज 4 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4. आणि 4 कशाचं स्क्वेअर रूट आहे? 2. ओके, देअरफॉर लिमिट इज 2. किंवा आता थोडस वेगळं, म्हणजे असं आत्ताच सांगितलं ना मी तुम्हाला, असं कंपल्शन नाहीये की अल्जेब्राईक असेल. आता इथं बघा लॉगॅरिथमिक पण आहे. ओके, आता इथं एक्सचं लिमिट किती आहे? 2. फक्त फंक्शन कुठलं आहे? लॉगचं आहे, म्हणून इथं व्यवस्थित बघून लिहायचं. लिमिट फक्त नाही लिहायचं पण लॉग तर लिहायचं ना. ओके, लॉग. आता एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 2. ती फक्त पुट करूयात आपण. 2 स्क्वेअर मायनस 2 प्लस 1. ओके, मग इज इक्वल टू किती येईल? लॉग ऑफ, फास्ट करू शकता तुम्ही आता. 2 स्क्वेअर इज 4. 4 मायनस 2 2. 2 प्लस 1 3. ओके, देअरफॉर युअर आन्सर इज लॉग 3. हे का घेतलं? कारण याच्यामध्ये फंक्शन कुठलंही असू शकतं. हे अल्जेब्राईक होतं, हे पण अल्जेब्राईक, हे पण अल्जेब्राईक, पण इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर रूट आहे, इथं लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. असं कुठलंही फंक्शन असू शकतं, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला लिमिट पुट करायचं आहे. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. नाही, थांबा 1 मिनिट, मला बाकीच्यांना ऍड करून घेऊ. बरेच जण ऍड होत आहेत, असं करत देऊ नका, वेळच्या वेळी ऍड करायचं. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. आणि तुम्ही स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या, कारण कसं आहे, मी स्वतः पण तुमच्याकडून हे स्क्रीनशॉट मागवू शकते, आहेत माझ्याकडे सेव्ह केलेले, पण इन केस. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट इथंच घेते, एकच एक्झाम्पल आहे. ते डॉटने हे केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला तेवढं कळेल. ओके, हे काय एवढ्यात पुरेल. तर आता आत्ता सांगितलं ना मी, कुठलंही फंक्शन असू शकतं. आता इथं लॉगॅरिथमिक फंक्शन होतं, तर इथं आता टॅन थीटा म्हणजे कुठलं फंक्शन आहे? ट्रिग्नोमेट्रिक. ओके, थीटाची व्हॅल्यू काय पुट करायला सांगितली त्यांनी? π/4. मग टॅन आहे असा. ओके, आणि थीटाची व्हॅल्यू π/4. ओके, मग टॅन π/4 म्हणजेच किती असतं? टॅन 45. टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते? 1. देअरफॉर लिमिटची व्हॅल्यू 1. अरे, स्क्रीनशॉट घेतला की नाही तुम्ही? 1 मिनिट, मला जॉईन करून घेऊ दे. बघा, ते एक फंक्शन फक्त हे करा, किंवा डबल स्क्रीनशॉट घ्या, काही फरक नाही पडत तुम्हाला. तो पहिला डिलीट करा आणि हा स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे आता तुम्हाला प्लस मायनसचे रूल सांगितले ना, तसं इथं प्लसचा रूल झाला, परत नंतर 2 इंटू एक्स होतं, मग 2 कॉन्स्टंट बाहेर घेतला आणि एक्स ची व्हॅल्यू पुट केली, म्हणजे कॉन्स्टंट बाहेर ठेवतो आणि एक्स ची व्हॅल्यू पुट करतो. असे रूल्स तुम्हाला मागच्या पीपीटी मध्ये दाखवले मी तुम्हाला. ओके, तर असे रूल्स आहेत आणि याचे एक्झाम्पल्स आहेत. मग हा कन्सेप्ट म्हणजे काय? सेम ॲज फंक्शन. याच्यात फक्त LHS लिमिट, RHS लिमिट असतं, पण आपल्याला ते सिलेबस मध्ये पण नाहीये आणि तुम्हाला कन्सेप्ट माहित असावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. RHS लिमिट म्हणजे पॉझिटिव्ह साईड. मग इथं आहे की नाही,
एक्सटेन्स टू 2 दिलेलं असतं की नाही, तर एक्सटेन्स टू 2 च्या डोक्यावरती प्लस दिलेलं असतं. मग त्याच्यावरून आपण ओळखायचं RHS लिमिट आहे. आणि तिथं 2 च्या डोक्यावरती इथं एक्सटेन्स टू 2 दिसतंय की नाही, याच्या डोक्यावरती मायनस दिलेलं असतं. मग त्याला काय म्हणतात, LHS लिमिट. ओके. आणि कसं असतं, हे एक्सटेन्स टू 2 म्हणजे मिडल पॉइंट, +2 आणि -2 चा. मग ते एक्झॅक्ट मिडल, त्याला लिमिट म्हणतात. आणि त्याला LHS लिमिट, RHS लिमिट, आणि एक्झॅक्ट पॉइंटला फाइंड करतो त्याला फक्त ऍब्सोल्यूट लिमिट म्हणतात किंवा ओनली लिमिट पण म्हणतात. ओके. नाउ दिस इज ऑल अबाउट लिमिट. लिमिट मध्ये कुठलंही फंक्शन असतं, त्याच्यामध्ये दिलेली व्हॅल्यू फक्त पुट करायची असते. ओके. मग तुम्हाला इथं पीपीटी मध्ये पण आहे, पण पीपीटी पेक्षा आपलं सॉल्व्ह करून दिलेलं बरं म्हणून मी ते सॉल्व्ह करून दिलेलं आहे. ओके. नेक्स्ट, इथपर्यंत झाला फर्स्ट चॅप्टर आपला, फंक्शन आणि लिमिट. आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज डेरिव्हेटिव्ह. Derivative is very important concept for engineering mathematics. Whatever your engineering life up to BE, ME or whatever it may be, तुमची जेवढी लाईफ आहे, किती असेल इंजिनिअरिंग लाईफ माहित नाही. म्हणजे इंजिनिअरिंग लाईफ इन द सेन्स जेवढं पण तुम्ही लर्न करणार आहात, त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आफ्टर दॅट इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलचे कन्सेप्ट, त्याच्यामध्ये जेवढे पण हे आहेत प्रूफ्स वगैरे, तिथं डेरिव्हेटिव्ह यूज करतो. इव्हन तुम्ही डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट ऑलरेडी बऱ्याचशा प्रॅक्टिकल्स मध्ये यूज केलेला आहे स्लोप फाइंड करताना, पण तो कसा, ते आज आता मी तुम्हाला सांगू. ओके. सो इन दिस चॅप्टर देर आर some topics. First one introduction, then first principle of derivative and standard formulae. So today आज आपण फक्त हे दोन इंट्रोडक्शन आणि फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि स्टँडर्ड फॉर्म्युले, म्हणजे नेक्स्ट लेक्चरला येताना तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. ओके. देन अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह. अल्जेब्रा मीन्स ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ डेरिव्हेटिव्ह. मग तुम्हाला दिलेले फॉर्म्युले आहेत, ते यूज करून अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज करायचं. ओके. नेक्स्ट वन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, लॉगॅरिथमिक अँड पॅरामेट्रिक फंक्शन. ओके. मग याच्यात कंपोजिट फंक्शन म्हणजे ऑलरेडी आपलं फंक्शन चॅप्टर मध्ये झालंय, ते काय ओळखायला डिफिकल्ट नाहीये. ते ज्या त्यावेळेस आणखीन एकदा तो कन्सेप्ट परत मी रिपीट करणारच आहे. ओके. नेक्स्ट वन, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक. ते तर माहितीये तुम्हाला, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स अँड ऑल दॅट. लॉगॅरिथमिक म्हणजे लॉग असणार. पॅरामेट्रिक म्हणजे बोथ फंक्शन एक्सप्रेस्ड इन थर्ड व्हेरिएबल. नसेल तरी पण काळजी नका करू, जेव्हा आपण टीचिंग करताना, म्हणजे जेव्हा तो टॉपिक येईल तेव्हा आपण ते रिपीट करतोच इंट्रोडक्शन मध्ये. ओके. आणि लास्ट वन आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. दिस इज ऑल अबाउट सेकंड चॅप्टर. ओके. देन नेक्स्ट वन, डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, आता डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह इज डिफाइन्ड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके. आता डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय, इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय, हे ऑलरेडी फंक्शन चॅप्टर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्टील नसेल तर आपण परत इकडे जाऊ. ऍक्च्युली नेक्स्ट पेज वरती माझ्या डेरिव्हेटिव्हचं हे करून ठेवलंय तुमच्यासाठी, त्याच्यामुळे आपण लास्ट पेजला जाऊ. ओके. सो व्हॉट इज मीन बाय डेरिव्हेटिव्ह. आता मला फिजिक्स मधली वेलोसिटीची डेफिनेशन सांगा बरं, कोणाला आठवतीये का? तुमच्या याच्याप्रमाणे सांगा मला. वेलोसिटी. चॅट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. अरे 10th स्टँडर्ड पासून शिकलेले आहात तुम्ही, मराठी मीडियम असो इंग्लिश मीडियम. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. ओके. म्हणजेच काय, ds डिवाइड बाय dt किंवा s डिवाइड बाय t. म्हणजेच काय असतं हे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. दिस इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी. तसंच ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय असते, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर हे जे कन्सेप्ट आहेत, हे इतके इम्पॉर्टंट आहेत फिजिक्सचे काही काही कन्सेप्ट, की तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही हायर स्टडी साठी जाल, म्हणजे आपले व्हिजिट होतात लास्ट टू लास्ट इयर नासाला गेले होते स्टुडंट्स, किंवा जे काही, म्हणजे तुम्हाला जर त्या याच्यात जायचं असेल रिसर्च मध्ये, तर फिजिक्सचे हे कन्सेप्ट जे आहेत किंवा मॅथ्सचे यूज करायला लागतात. लेट इट बी. तर इथं रेट ऑफ चेंज ऑफ
डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम हे पण केलंय. ओके, त्याच्यासाठी आणखीन काय प्री रिक्विसाइट आहे समजा. आता इथं व्यवस्थित येणार नाही एवढं. त्याच्यानंतर फिजिक्स मध्ये तुम्ही हे काम केलेलं आहे. असे तुम्हाला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. मग हे पॉइंट तुम्ही असे इथे हे करता. ओके, त्याला जोडून असं तयार करता की नाही. मग ग्राफ. ओके, थोडक्यात तर याचा स्लोप फाइंड करायचा असेल तर तुम्ही काय करता, इथला एक पॉइंट सिलेक्ट करता कुठलाही, इथला एक पॉइंट सिलेक्ट करता, इथं x1 असतं, इथं y1 असतं, सॉरी x1 x2, इकडं y1 y2 असतं की नाही. तर याचा स्लोप फाइंड करताना काय करता तुम्ही, असे कुठलेही दोन पॉइंट घेता आणि त्याचा स्लोप फाइंड करता की नाही बाय युजिंग दिस फॉर्म्युला. आपला कुठला, y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. आठवतंय का बघा, फिजिक्स मध्ये हे केलेलं असेल सर्वांनी. नसेल तरी आपण इथं चेक करणार आहोत. ओके, मग स्लोप इज y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. ओके, मग त्याच्यामध्ये x1 मायनस y1 मायनस y2 पण चालतं, डिवाइड बाय x1 मायनस x2. मग हे केलंय की नाही तुम्ही, तर इथं जो हे असतं की नाही रेट ऑफ चेंज ऑफ, म्हणजे हे जे लाईन असते की नाही ती चेंज होत होत जाते की नाही, तर त्यालाच काय म्हणतात, डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्ह म्हणजेच थोडक्यात काय, स्लोप. स्लोप म्हणजेच काय, y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. मग हा चेंज आहे की नाही y2 मध्ये आणि हा चेंज आहे x2 मध्ये. म्हणजे इथं बघा, इथून x1 पासून x2 पर्यंत जाणार, म्हणजे चेंज होत जाणार आहे की नाही थोडंफार तरी. तसंच इथं पण y मध्ये पण, म्हणजे ते फंक्शन चेंज होत गेलं तर ते पण चेंज होत होतं. मग आपल्याला हे माहिती आहे की नाही, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, हे माहिती आहे तुम्हाला. याच्यामध्ये y ची व्हॅल्यू डिपेंड्स ऑन x असते की नाही, म्हणून आपण y ला काय म्हणतो, डिपेंडंट. ओके, y इज डिपेंडंट. का, कारण त्याची व्हॅल्यू जी आहे ती एक्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड असते की नाही. आपण आता मागचं इथं कुठे गेलो, हे लिमिटची व्हॅल्यू होती इथं, लिमिट एक्स टेन्स टू 2 पुट केलं तर तुम्हाला एल ची व्हॅल्यू मिळते, म्हणजे वाय ची व्हॅल्यू मिळते की नाही. तसंच इथं पण एक्स ची व्हॅल्यू आपण काही पुट करू शकतो, त्याच्याप्रमाणे वाय ची व्हॅल्यू मिळते. ओके, म्हणून वाय ला डिपेंडंट म्हणतात आणि एक्स ला काय म्हणतात, इंडिपेंडंट. ओके, हे तर आपलं याच्यामध्ये पण झालंय. कुठं, फंक्शन मध्ये. ओके, मग y इज डिपेंडंट आणि x इज इंडिपेंडंट. मग डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतो, स्लोप. ओके, मग बघा dy बाय dx. ओके, हा dy बाय dx म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. मग त्याचं काय, y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. हीच डेफिनेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल. दिस इज कॉल्ड एज dy बाय dx. ओके, मग हा कन्सेप्ट कसा आहे हे मी सांगितलं. तुम्हाला काय हा कन्सेप्ट विचारणार नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे आपण डेफिनेशन जर सांगतो अशी, डेरिव्हेटिव्ह इज डिफाइंड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल, तर ती डेफिनेशन कशी येते, बाय युजिंग फॉर्म्युला ऑफ स्लोप. ओके, मग तुम्ही काय करा आधी, म्हणजे हा, तर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलेला असेल तर डेरिव्हेटिव्ह कसं लिहितात, dy डिवाइड बाय dx. आता फंक्शन मध्ये फंक्शन एफ ऑफ वन आणि एफ ऑफ टू लिहिता की नाही, तसं डेरिव्हेटिव्ह कसं लिहितात, dy बाय dx और एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे इथं डॅश लिहा किंवा रेस टू वन लिहिले मी. ओके, म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणून याला एफ डॅश ऑफ एक्स किंवा y, तिथं बेसला वन लिहितात, y1 ऑफ एक्स. तर हे दुसरे जे दोन आहेत एफ डॅश आणि y1 हे तुम्हाला रेअरली यूज करायचे. y1 तर कधीच नाही यूज करत, एफ डॅश मात्र आपल्याला लास्ट युनिट मध्ये हा जो आहे काय म्हणतात त्याला नोटेशन यूज करायला लागतं. तर नोटेशन काय आहे डेरिव्हेटिव्हचं, dy बाय dx, आणि इथं खाली दिले डेरिव्हेटिव्ह मीन्स स्लोप, दॅट इज m इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. y म्हणजे डिपेंडंट आणि x म्हणजे इंडिपेंडंट. मग डेरिव्हेटिव्ह कसं म्हणायचं आपण, रेट ऑफ चेंज ऑफ डिपेंडंट विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके, तर हा झाला याचा कन्सेप्ट. नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ डेरिव्हेटिव्ह. आधी डेफिनेशनचा घ्या, मग डायग्रामचं पण दाखवते तुम्हाला.
ओके, मग हे साईडला फक्त लिहून ठेवा. हे वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, हे कन्सेप्ट कशाचे आहेत? डेरिव्हेटिव्हचे. म्हणजे जिथं पण चेंज होणार फंक्शन मध्ये, जे काही फंक्शन तुम्हाला फिजिक्स मध्ये किंवा सायन्स मध्ये 10th स्टँडर्ड मध्ये एक एक्झाम्पल होतं बघा. एक्झाम्पल मीन्स तिथं असा कन्सेप्ट असतो की वर्क डन कधी होतं, जोपर्यंत डिस्प्लेसमेंट चालू असतं फंक्शनचं तोपर्यंतच वर्क डन होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 10-20 kgचं वेट घेऊन एका जागेवर थांबले तर तिथं वर्क डन होत नाही. वर्क डन कधी होतं? जेव्हा ते ओझे घेऊन, वेट घेऊन तुम्ही थोडेफार एक्सरसाइज करता, म्हणजे चालता, तेव्हाच वर्क डन होतं. मग तसंच त्याला जोपर्यंत रेट ऑफ चेंज ऑफ, म्हणजे त्या फंक्शनला, मग काय ते वेट होतं, आता मी वेट सांगितलं तुम्हाला, किंवा तुम्ही स्वतः असाल तर तुमचं स्वतःचं फंक्शन कधी होतं? एका जागेवर बसून नाही, किंवा नुसतं निवांत बसून नाही. लेक्चर चालू असताना जेव्हा तुम्ही काहीतरी वर्क डन करता, म्हणजे डायग्राम लिहिता किंवा काय करता, तेव्हाच वर्क डन होतं. तसंच जोपर्यंत फंक्शन मध्ये चेंज होत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट लागू होत नाही. ओके, इट्स ओके. एवढं काही हे नाहीये, जेवढं कळालं तेवढं कळा. नेक्स्ट, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर फर्स्ट प्रिन्सिपल, ही डायग्राम पण तीच आहे, पण आपल्या याच्यासाठी मी तुम्हाला इथं आहे. ओके, तर फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? तर लिमिट फाइंड करायला कसं काहीतरी बेस होता की नाही? लिमिट म्हणजे फंक्शन, मी तुम्हाला सांगितलं की ही फंक्शनची व्हॅल्यू अशी अशी असते. तसंच याच्यामध्ये पण तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह हे मात्र तुम्हाला अगदी हे फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे काय ते आधी मी सांगते. फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन. डेफिनेशन म्हणजे आता तुम्ही म्हणाल ही पण मॅडम डेफिनेशनच होती की, पण ही डेफिनेशन इन जनरल होती, म्हणजे मॅथमॅटिकल नाही. मॅथमॅटिकल डेफिनेशन ही आहे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच डिवाइड मायनस एफ ऑफ एक्स डिवाइड बाय एच. तर ही डेफिनेशन कशी येते आता आपण बघितलं होतं की नाही, त्याच्यावरूनच येते. हे घेतलं आपण. ओके, मग असा एखादा ग्राफ असेल तुमचा, इथे एखादा पॉइंट आहे, त्याच्यानंतर इथे एखादा पॉइंट आहे, इथे एखादा पॉइंट आहे. ओके, हे पॉइंट जोडून तुम्ही ग्राफ तयार करता की नाही? आपण ग्राफ तयार करू आधी. ओके, जे काही असेल, मग याचा स्लोप फाइंड करायचा समजा. तर आधी मी तुम्हाला सांगते, हा तुमचा एक पॉइंट असेल, समजा इथं 1 असेल, इथं 2 असेल, तर आपण 1 ला एक्स कन्सिडर करू आणि 2 ला एक्स प्लस 1 म्हणजे एक्स प्लस एच. एच म्हणजे याच्यातलं स्मॉल इन्क्रीमेंट असतं. ओके, तर एक्स पुट केल्यानंतर तुम्हाला जे इथं फंक्शन मिळतं की नाही, म्हणजे वाय, तो काय असतो? एफ ऑफ एक्स. थोडस स्मॉल आहे ते आता. आणि इथं जे येतं ते एफ ऑफ एक्स प्लस एच. तिथं डायग्राम आहे, मी दिली आहे तुम्हाला, पण इथे समजायला पाहिजे म्हणून देते. ओके, मग आता समजा आपल्याला याचा स्लोप फाइंड करायचा, याचा आणि याचा. तर काय करतो आपण? हे दोन पॉइंट सिलेक्ट करणार, इथून अशी लाईन घेणार आणि स्लोप फाइंड करणार. ओके, एक्स प्लस एच चुकला ऍक्च्युली, थोडस. ओके, एक्स प्लस एच. तर आपला स्लोपचा फॉर्म्युला काय आहे? एम y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1 इज इक्वल टू, आता इथं y2 म्हणजे हे सेकंड फंक्शन. ओके, y म्हणजे एफ ऑफ एक्स असतो की नाही आपला, मग y आपण एफ ऑफ एक्स मध्ये लिहिला, काय? एफ ऑफ एक्स प्लस एच. ओके, मग लिहूयात आपण y2 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस y1 म्हणजे हे पहिला पॉइंट, काय? एफ ऑफ एक्स. ओके, एफ ऑफ एक्स डिवाइड बाय x2 मायनस x1. x2 इज इथं आता हा सेकंड पॉइंट असतो तो x2 असतो आपला. ओके, तो काय आहे? x प्लस एच मायनस x1 म्हणजे x. ओके, मग आता इथं हे जे फंक्शनच्या व्हॅल्यू आहेत त्या काही आलेल्या असतील, 2
4 जे काही आलेले असते ते लिहायचे. ओके, मग एफ ऑफ एक्स प्लस एच आहे असा, आणि त्याचं काय घ्यायचं असतं आपल्याला, सबस्ट्रॅक्शन. आपल्याला काही त्याचं हे नाहीये, फक्त कन्सेप्ट आहे. डिवाइड बाय, आता इथं एक्स प्लस एच मायनस एक्स, म्हणजे एक्स ला इथं प्लस साईन आहे आणि या एक्स ला मायनस साईन, मग या एक्स ला हा एक्स कॅन्सल होईल, इथं काय राहील फक्त एच. ओके, मग हे लिमिट मध्ये हे आलं याचा जनरल एका पॉइंटचं. ओके, पण असे कितीतरी पॉइंट आहेत की नाही याच्यावरती, आपण एकाच दोनच पॉइंट घेतले स्लोप, पण इथं एक इथला पॉइंट घेऊ शकतो, इथला पॉइंट घेऊ शकतो, इथला पॉइंट घेऊ, कुठलेही दोन पॉइंट घेऊ शकतो. ओके, मग त्याच्यासाठी मग सगळे एकत्र फाइंड करत बसणार का आपण, नाही. मग त्याच्यासाठी काय करतात, त्याला देतात लिमिट. लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवाइड बाय एच. तर एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवाइड बाय एच कुठून आलं, इथून. इथं आपण दोन पॉईंटचं फाइंड केलं, तर यांनी काय केलं, आपल्या पूर्ण वायचं फाइंड केलं. आणि ते कसं लिहितात, एफ ऑफ एक्स प्लस एच, त्याला काय देतात, लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवाइड बाय एच. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. आणि फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह तुम्हाला हायर स्टडी मध्ये ही जे फॉर्म्युला आहे तो विचारू शकतात, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील किंवा कशात. ओके, नाव द टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, तर नेक्स्ट याच्यावरती मी अशी पण डायग्राम ड्रॉ केलेली आहे, बघा मग तुम्हाला ही योग्य वाटते की आपली हाताने ड्रॉ केलेली. ही पण तशी तीच आहे, फक्त मी तिथे दाखवलंय तुम्हाला. आणि यांनी स्लोप फाइंड करायची जरा मेथड वेगळी घेतली. ठीक आहे, दोन्ही पण कन्सेप्ट सेमच. ओके, ही घ्यायची तर घ्या, स्क्रीनशॉट घ्या, किंवा ही पण. हे मी एका पॉइंट साठी दिलं फक्त तुम्हाला. दिस इज कॉल्ड फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. हा, एक फक्त काम करा, म्हणजे त्या दिवशी पण राहिलं, हे एफ दिसतंय ना, याच्यावरती फक्त डॅश द्या तुम्ही लिहिताना नोट्स मध्ये. ओके, हा इथला डॅश, एक मिनिट इन्सर्ट होते का बघू टेक्स्ट, एकच मिनिट. ओके, एक मिनिट. तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला असेल तर डिलीट करा, चुकीचं व्हायला नाही. आता बरोबर आहे. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे dy बाय dx. ओके, दिस इज डायग्राम. ठीक आहे, इथं पण एफ डॅश राहतोय, तो फक्त तुम्ही मागच्या इथून घ्या. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सगळे कशाने फाइंड करतात, बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट प्रिन्सिपलच का म्हणतात, फक्त प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह का नाहीत म्हणत, कारण याचे परत पुढे डेरिव्हेटिव्ह असतात. मग एक मिनिट, मी इथे दाखवते. तर आपण फर्स्ट प्रिन्सिपल कसे घेतो, dy बाय dx, तर याचं पुढेही डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं की नाही, तर याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतात, आणि याच्या पुढचं जे डेरिव्हेटिव्ह असतं ते सेकंड ऑर्डर, त्याला काय म्हणतात, d2y बाय dx स्क्वेअर. ओके, मग आपलं जेव्हा डेरिव्हेटिव्ह, आधी डेरिव्हेटिव्ह शिकू आपण फर्स्ट ऑर्डर, तेव्हा तुम्हाला हे पण आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग हेच कसं लिहितात, एफ डॅश एक्स. ओके, फर्स्ट ऑर्डर, आणि सेकंड ऑर्डर असेल तर एफ डबल डॅश ऑफ एक्स. ओके, मग आपल्याला एफ डबल डॅश पर्यंत आहे. मग तसंच थर्ड डेरिव्हेटिव्ह पण असू शकतं, म्हणजे फंक्शन संपतच नाही. साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, परत साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, असे न संपणारे फंक्शन्स असतात. ओके, इन्फिनिटी डेरिव्हेटिव्ह
घेऊ शकतो आपण. ओके, तर हा झाला कन्सेप्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर आपण काय करूयात आता, नेक्स्ट फॉर्म्युले स्टार्ट करूयात. आता हे इथून हे झाले सगळे कन्सेप्ट, ओनली कन्सेप्ट यू हॅव टू नो, बट फ्रॉम दिस पीपीटी तुम्हाला या पीपीटी पासून तुम्हाला व्हॉट वी कॅन से म्हणजे एक्झॅक्ट सिलेबस स्टार्ट. ओके, सो फर्स्ट बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला. तर पहिला फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट डीके बाय डीएक्स. हे असेही लिहितात. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय, मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला, तुम्ही जर कॉन्स्टंट एकाच जागी उभा राहिले तर तिथं रेट ऑफ चेंज ऑफ होतो का, नाही. म्हणजे तिथं डेरिव्हेटिव्ह होणार का, नाही. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. मग कॉन्स्टंट मध्ये कितीही मोठे नंबर्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह हे असं लिहितात, डी डीएक्स. बघा कसं लिहिलं मी, डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय डीएक्स म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे विथ रिस्पेक्ट टू डिपेंडंट व्हेरिएबल असतो. ओके, ते नाही आलं तर हे लिहायचं तरी लक्षात ठेवा. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 इज इक्वल टू 0, कारण 2 कसा आहे, कॉन्स्टंट नंबर आहे. मग कॉन्स्टंट नंबर कुठलाही असू देत, अगदी तो डी डीएक्स ऑफ 1000, 1,00,000 कुठलाही नंबर असू देत, पण तो कॉन्स्टंट आहे, तो एकाच जागी राहणार आहे, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 0. मग प्लसच येतं असं नाही, ते मायनसचंही असू शकतं. ओके, डी डीएक्स ऑफ -3 इज इक्वल टू 0, किंवा डी डीएक्स ऑफ -100 इज इक्वल टू 0. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, इथले जे फंक्शन्स आहेत याच्यामध्ये जर एक्स नसेल न्यूमरेटरला तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0. ओके, मग एक्स आणि वाय सोडून बाकी सगळे अल्फाबेट्स, म्हणजे इथे आपण के घेतला तर त्याच्याऐवजी समजा सी आलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ सी, तरी पण त्याचा आन्सर काय असणार, 0. कारण एक्स अँड वाय व्हेरिएबल सोडून बाकी सगळे अल्फाबेट्स कॉन्स्टंट नंबर्स असतात, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 0. ओके, देअरफॉर आवर फर्स्ट फॉर्म्युला इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. हे लक्षात ठेवायचं, कॉन्स्टंट जागचा हलतो का, नाही, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0. नेक्स्ट वन, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हे कसं लक्षात ठेवायचं, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स म्हणजे इथं पण सेम आणि इथं पण सेम फंक्शन असेल तर याचा आन्सर काय असतं, सेम फंक्शन असेल म्हणजे ते फंक्शन आहे पण सेम आहे. ओके, तर त्याचा आन्सर काय असतं, 1. मग हा फॉर्म्युला तर इथून पुढचे मला आता पाठ करायला लागतो. सो फर्स्ट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज, त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स. ओके, मग इथे लिहून दाखवते मी, समजा म्हणजे कळतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ के इंटू एक्स. तर आता इथे मागच्या याच्यात बघू आपण, लिमिट फाइंड करताना इंटू एक्स होते की नाही, मग 2 बाहेर घेतला आणि एक्स ची व्हॅल्यू 2 पुट केली. तसंच इथं पण काय करायचं आपल्याला, के कॉन्स्टंट आहे, मग के ची व्हॅल्यू बाहेर घ्यायची आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती आहे, 1, म्हणून याचा आन्सर काय येणार, इज इक्वल टू. ओके, मग तुम्हाला इथे फॉर्म्युला मी डायरेक्ट दिलेला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज के, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 0 लिहायचं नाही, हे दोन कन्फ्युजन होतं. ओके, मग आता परत एकदा सांगते बघा, ओनली कॉन्स्टंट असेल तर 0 आणि के ओनली एक्स असेल तर 1 आणि के इंटू एक्स असेल तर के. ओके, कळालं, दोन्हीतला डिफरन्स लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आपला सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला पुढचा, हे पुढचे फॉर्म्युले. ओके, समज, तर नेक्स्ट फॉर्म्युला आहे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन. तर हा फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला खूप अगदी
याच्यापर्यंत यूज करायचा आहे. n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. तर हा लक्षात कसा ठेवायचा? हा डेरिव्हेटिव्हचा यूज जनरली डिग्री रेस टू डिग्री कमी करण्यासाठी होतो. ओके, तर इथं फॉर्म्युला कसा आला बघा. एक्स रेस टू एन म्हणजे रेस टू ची पॉवर समोर आणि एक्स ची डिग्री 1 ने कमी. तर मी आता तुम्हाला एक एक दाखवते. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉझिटिव्ह नंबरचा, फक्त निगेटिव्हचा वेगळा फॉर्म्युला. एक्स रेस टू 2 आहे समजा. ओके, तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह हा रेस टू च्या 2 समोर. ओके, एक्स ची डिग्री 1 ने कमी, मग 2 मायनस 1 किती येईल? 1. म्हणजे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती येणार? 2x. त्याच्यानंतर समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब असेल तर रेस टू चा 3 समोर. ओके, लॉग सारखं रेस टू ची पॉवर समोर येते की नाही लॉग मध्ये, तसंच इथं पण रेस टू ची डिग्री समोर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असेल तर. ओके, 3 इंटू एक्स ची डिग्री 1 ने कमी केली, किती येईल रे? 2. ओके, आता समजा पुढचं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 5 घेतलं तर सांगा, पूर्ण सांगा आता तुम्ही कोणीतरी. हा रेस टू चा 5 समोर घेतला आधी. बर, घेतला. नेक्स्ट X raised to 4. एक्स रेस टू 4. गुड. आणि थोडस मोठं, किती पण डिग्री असू दे. तर समजा dx ऑफ एक्स रेस टू 100 घेऊ आपण. किती येईल? 100 x raised to 99. 100. बाकीचे पण बोला रे. एक्स रेस टू 90. तर असं कुठल्याही फंक्शनची डिग्री तुम्हाला फाइंड करता येते. ओके, तर आधी या फॉर्म्युलांचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण हँड रिटन लिहिलंय त्याचा स्क्रीनशॉट घ्या. तर हे 3 बेसिक फॉर्म्युले पाहिजे. म्हणजे फॉर्म्युलांसोबत मी बरं स्क्रीनशॉट घ्या मग सांग. फॉर्म्युलांसोबत मी ते फॉर्म्युले अप्लाय. हा, आता हे चुकून माझ्याकडून असं झालं 1 2 3. तर तुम्ही लिहिताना मात्र व्यवस्थित लिहा. हे फर्स्ट लिहिलेले हे सगळे फॉर्म्युले लिहा, नंतर 2 वाले आणि नंतर 3 वाले. स्क्रीनशॉट घ्या. अप्लाय कसे करायचे हे शिकवलं मी तुम्हाला. करू इरेज? झालं सर्वांचं लिहून? Yes, ma'am. ओके, इरेज. म्हणजे हे पण इम्पॉर्टंट आहेत, पण मी पुढे डेरिव्हेटिव्हचे नोट्स हे केलेले आहेत ना, तर ते जातील म्हणून. असेल त्याला काहीतरी ऑप्शन, मला आठवत नाही. ठीक आहे, चला. हा, आणखीन एक फॉर्म्युला मी आता तो फॉर्म्युला पण मी तुम्हाला इथे दाखवते. समजा आत्ताचाच फॉर्म्युला आहे, फक्त थोडासा फरक करून दाखवते. डी dx 3 एक्स स्क्वेअर म्हणजे कॉन्स्टंट दिलाय. तर कॉन्स्टंट आणि एक्स दोन्ही फक्त कॉन्स्टंट, म्हणजे फक्त इथं 3 असलं असतं ना तर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 0 असतं, पण 3 आणि एक्स स्क्वेअर पण आहे, म्हणजे 3 बरोबर एक्स आहे. ओके, हा 3 इंटू आता एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. 3 कॉन्स्टंट बाहेर घेतलं की नाही आपण, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह सांगा बरं. आत्ताच तुम्ही स्क्रीनशॉट घेतलाय किंवा आठवत असेल तर. एक्सचा रेस टू नंबर समोर, मग इथं 2 आला बरोबर. एक्स ची डिग्री 1 ने कमी केली म्हणजे एक्स रेस टू 1. ओके, इज इक्वल टू 3 इंटू 2 6. ओके, सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ समजा 4 एक्स रेस टू 5 घेतली. ओके, तर हा 5 कॉन्स्टंट नसतो, हा एक्स बरोबर आहे. हा 4 कॉन्स्टंट आहे. ओके, मग तो आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू. इन 5 चा आन्सर काय येईल? 5 x raised to 4. गुड, 5 एक्स रेस टू 4. ओके, मग 4 इंटू 5 चा आन्सर काय येईल? 20 एक्स रेस टू
4. ओके, कळालं? म्हणजे जर समजा कॉन्स्टंट नंबर आला तर तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहायचा आणि फक्त एक्सच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस ऑल्सो. हे एक्स्ट्राच आहे, तिथे फॉर्म्युलात नाहीये, तुम्हाला माहित असं आपल्याला लागणारच आहे. आणि नेक्स्ट जेव्हा कन्सेप्ट आपल्याला युज करण्याची वेळ तेव्हा मी डबल सांगतेच परत. तर हे झाले अल्जेब्राईक फॉर्म्युला. अल्जेब्राईक म्हणजे एक्स रेस टू एन आणि कॉन्स्टंट. ओके, त्याच्यानंतर आपण जातो आता ट्रिग्नोमेट्रीला. एक मिनिट. डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता हे फॉर्म्युले मात्र तुम्हाला कसे येतात ते फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज करून, पण हे तुम्हाला असे पाठ करायचे. कसे? डी डी एक्स ऑफ साइन एक्स किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, कसंही लक्षात ठेवा. ओके, मग जनरल मी हे आता ऑनलाईन होतं म्हणून मी जनरली असं लिहायला सांगते तुम्हाला. डी डी एक्स ऑफ साइन एक्स तसंच आहे ना, सेमच आहे. फक्त काय केलं त्यांनी, ह्या जी लाईन आहे ती समोर घेतली. मग डी डी एक्स ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. मग हे डी डी एक्स सेपरेट का लिहायला लावते मी, कारण इथलं जे हे ब्रॅकेट आहे साइन एक्स हे फक्त चेंज करायचं. ओके, फॉर्म्युला आता पुढचे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. कॉस एक्स इज मायनस साइन एक्स, म्हणजे साइन चेंज होत 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 इन्फिनिटीला काय होतो, कॉस. तसंच कॉसची जी वेव असते ती चेंज होत 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 साईनला जाते, फक्त ती निगेटिव्ह साईडला जाते. ओके, मग हे कन्सेप्ट लक्षात राहत असेल तर तेव्हा, नाही तर आपला फॉर्म्युलाच लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज कॉस, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन. ओके, हे पहिले दोन फॉर्म्युले. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इज मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ओके, हे दोन फॉर्म्युले. तर टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, मग कॉटचं डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर. ओके, म्हणजे इथं सी सी असं लक्षात ठेवा किंवा कसंही. ओके, त्याच्यातलं पहिल्याला प्लस नंतर मायनस, हे प्लस मायनस मी सांगते नंतर अल्टरनेट. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक, ओनली सेक असेल तर इंटू टॅन, म्हणजे हे चार जे आहेत टॅन, कॉट, सेक आणि कोसेक, तर या चारींमध्येच एकमेकांशी रिलेशन आहे. कसं? टॅन सेक स्क्वेअर, कॉटचं मायनस कोसेक स्क्वेअर. ओके, सेकचं घेताना आता इथं सेक इंटू टॅन, इथं साइन कॉस किंवा कोसेक आला किंवा कॉट आला का, नाही, याचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, म्हणजे सेक आणि टॅनच रिलेशन आहे. ओके, त्याच्यानंतर कोसेकचं मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. तर हे लक्षात ठेवताना बघा, आता फायनल एक्झामच्या वेळेस काय करायचं, हे सगळे लिहून घ्यायचे, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. तर डेरिव्हेटिव्ह लिहिताना आधी सगळ्यांना अल्टरनेट साइन द्यायचं. काय? प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. ओके, अल्टरनेट साइन्स आहेत. त्याच्यानंतर मग फॉर्म्युले लिहायचे, साइनचं कॉस, कॉसचं साइन, टॅनचं सेक स्क्वेअर, कॉटचं कोसेक स्क्वेअर, सेकचं सेक इंटू टॅन आणि कोसेकचं कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ओके, तर हे स्क्रीनशॉट घ्या आता. पण नेक्स्ट लेक्चरला किंवा आता वेळ राहिला आपल्याला तर हे फॉर्म्युले तुम्ही स्वतःच करा, नाही ते म्हणजे तुमच्यासाठी बेस्ट राहील. कारण आता व्यवस्थित तुम्हाला फॉर्म्युले सांगता येतात. तर आज फॉर्म्युले पाठ केले तर उद्याच्या लेक्चरला तुम्हाला काय करा, एक मोठं पेज घ्यायचं आणि त्याच्यावरती नोटबुक पण करायला सांगितली होती फर्स्ट सेम मध्ये, नसेल केली तर आता एक मोठं पेज घ्या जिथं तुम्ही लेक्चरला बसता, मॅथ्सच्या लेक्चरला, त्या समोरच्या भिंतीवरती किंवा जे काही असेल समोर तुमच्या, टेबल असेल किंवा काही असेल, तर तिथं हे फॉर्म्युले चिकटवून ठेवायचे किंवा स्टिक करून ठेवा किंवा तुमच्या समोर पाहिजेत नोटबुक मध्ये, फक्त कसंही मग. ओके, टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. अल्जेब्राईक झालं, ट्रिग्नोमेट्रिक झालं, त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक. तर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक बघा, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्स. ओके, तर याला हे फॉर्म्युले तुम्हाला पाठच करायचे, याला दुसरा ऑप्शन. ओके, तर ना इथे आता तुम्हाला इमेज कशी दिसतीये माहित नाही, पण सांगते. साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन, याला पण सेम साइन द्यायचे. साइनला प्लस, कॉसला मायनस. तर इथे हे मायनस साइन आहे ना, हे थोडस मी तरी केलं होतं ते बोल्ड, का दिसत नाही नसतं. एक मिनिट.
दिसते बरोबर. तर अल्टरनेट साईन द्यायचे, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. मी काय केलं आता याच्यामध्ये हे प्लसचे एका साईडला मायनसचे एका साईडला घेतले. ओके, तर साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, तर लक्षात काय ठेवायचं, इनवर्स जेव्हा येईल तेव्हा रूट स्क्वेअर या टर्म्स येतात. ओके, साइन इनवर्सचं √1 मायनस एक्स. कॉस इनवर्सचं बघा बरं काय दिसतंय तुम्हाला, सेम आहे की नाही, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, फक्त चेंज काय आहे साईनचा. त्याच्यामुळे याच्यात हे 6 फॉर्म्युले दिसतात, पण करताना तुम्हाला 2च फॉर्म्युले पाठ करायचे, 3च फॉर्म्युले. हे जे दिसतात ना इकडे LHS ला, साइन टॅन आणि सेक, याला फक्त इकडच्या याला काय द्यायचे, मायनस साइन. ओके, मग टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉट इनवर्सचं सेम डेरिव्हेटिव्ह, फक्त मायनस साइन द्यायचं, -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर सेक इनवर्सचं 1/x इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि कोसेक इनवर्सचं याचं प्लस आहे याचं मायनस. तर पहिल्या याच्यात रूट आहे, दुसऱ्या याच्यात रूट नाही, आणि तिसऱ्या याच्यात स्क्वेअर रूट पण आहे आणि सिंगल टर्म पण आहे, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे मी असं लक्षात ठेवते म्हणजे तेव्हा, तर तुम्ही पण असं लक्षात ठेवा. रूट आहे, नंतर रूट निघून जातो, प्लस साइन होतं, आणि त्याच्यानंतर रूट पण येतो आणि एक्स आणि 1च्या टर्म अल्टरनेट होतात. तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ठेवा. ओके, हे झालं इनवर्स ट्रिग्नोमेट्री. पुढचं फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे रेस टू पॉवर कशामध्ये असते, एक्स मध्ये. नसेल तर आपलं लक्षात ठेवा काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स, ए म्हणजे काय असतो, हा कॉन्स्टंट नंबर कुठलाही. मग ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. तर हे एवढे फॉर्म्युले आहेत. तर हे सांगितले मी तुम्हाला कसे आलेत. सगळ्यात इझी फॉर्म्युला आपला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मधला ई रेस टू एक्स, कारण त्याचं डेरिव्हेटिव्ह तेच राहते, ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स. याला काय म्हणतात, या दोन फंक्शनला एक्सपोनेन्शियल. आणि हे तर दिसते लॉग म्हणजे लॉगच आहे. ओके, मग लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. मग हे फॉर्म्युले कसे यूज करायचे ते सांग. नाही, आज आता फॉर्म्युलेच करायचे आपल्याला, यूज करायचं ते पहिलं बेसिक फक्त सांगितलं. हे फॉर्म्युले काय डायरेक्ट यूज करायचे. तुम्हाला ई रेस टू एक्स दिलेला असतो, ई रेस टू एक्स लिहायचा, लॉग एक्स दिलेला असतो 1/x. याला काही वेगळं यूज करायला लागत नाही. ए रेस टू एक्स म्हणजे हा कॉन्स्टंट नंबर असतो, त्याचं फक्त सांगते मी तुम्हाला. घेतला स्क्रीनशॉट? ओके, तर अरे सॉरी, नेक्स्ट वन, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स चा फॉर्म्युला कसा यूज करायचा ते सांगतो. ते नंतर अरे तेव्हा सांगणारच आहे, पण जस्ट तर डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता आधी फॉर्म ए रेस टू एक्स चा फॉर्म्युला काय आहे, ए रेस टू एक्स लॉग एक मिनिट हा, कैवल्य डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स इज ए रेस टू एक्स लॉग ए. डेरिव्हेटिव्ह समजा ए रेस टू एक्स म्हणजे कॉन्स्टंट 3 रेस टू एक्स. तर मी एक सांगते, बाकीचे तुम्ही मला सांगायचे. आन्सर 3 रेस टू एक्स लॉग 3. ओके, 3 रेस टू एक्सच राहतो, फक्त पुढे काय येतं, लॉग 3. जर कॉन्स्टंट नंबर टू एक्स असेल तर, आता मला सांगा इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेस टू एक्स किती येईल? बोला कोणीतरी. 5x log 3 log 5 लॉग, हा 5 हो, लॉग 5. ओके, मग असं समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ, थोडा मोठा नंबर घेऊ, 12 रेस टू एक्स. 12x 12 रेस टू एक्स log 12. लॉग 12.
ओके, याचा पण स्क्रीनशॉट घ्या. ए रेस टू एक्स चा फॉर्म्युला कसा यूज करायचा ते सांगितलं. उद्या पण एक्झाम्पल आहेत तेव्हा डबल होईलच, डबल नाही होत तेव्हा मी तुम्हाला विचारते. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. पटकन अजून 2-3 फॉर्म्युले राहिले तेवढे करून घेऊ, म्हणजे तुम्ही उद्या लेक्चरला फॉर्म्युले पाठ करून येणार आहात. ओके, तर हे झाले एवढे फॉर्म्युले. आणि त्याचं तुम्ही नोटबुक मध्ये लिहायचे बरं का, कुठं कुठला फॉर्म्युला यूज केला. पण लिहिताना फक्त हे जे पीडीएफ पीपीटी मधले दिले तेच लिहायचे. ओके, त्याच्यानंतर हा फॉर्म्युला. आता हे झाले अल्जेब्राइकच आहेत हे फॉर्म्युले, फक्त हे सेपरेट का ठेवले कारण हे थोडेसे वेगळे आहेत बाकीच्या फॉर्म्युलांपेक्षा म्हणून. ओके, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1/2 रूट एक्स. तर इथे काय तुम्हाला वेगळं दिलेलं, तुम्हाला रूट दिलेलं असतं तर लिहायचं 1/2 रूट एक्स. हा अप्लाय करायला काही वेगळं लॉजिक नाही. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ हाच फॉर्म्युला पण 1/रूट एक्स असेल तर काय -1/2x रूट एक्स. तर हे रेड लाईनने दाखवलं मी. या दोन फॉर्म्युलांमध्ये चेंज काय आहे, रूट एक्स न्यूमरेटरला आला तर प्लस साइन, डिनॉमिनेटरला आला तर रूट एक्स होतं, इथं 2x रूट एक्स आहे. हे रेड यानं दाखवलं. त्याच्यानंतर हा जो शेवटचा फॉर्म्युला आहे हा कन्फ्युजन होईल म्हणून मी लगेच नाही सांगत. हा फॉर्म्युला आपण उद्या हे करणार आहे, पण तुम्हाला तो पाठ करायचा आहे. कसा, आता आपण पहिल्या याच्यात पीपीटी मध्ये बघितलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन एक्स टू एन मायनस 1. तोच फॉर्म्युला जर डिनॉमिनेटरला असेल 1/x रेस टू एन असेल तर -n/x रेस टू n प्लस 1. जाऊ दे, आहे वेळ घेऊयात आपण. याचं स्क्रीनशॉट आहे ना तुम्ही. येस मॅम. हो, आता मी दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला ऍट अ टाइम दाखवते. डेरिव्हेटिव्ह ऑफ समजा एक्स रेस टू एन न्यूमरेटरला असेल तर काय असतो, हा रेस टू चा एन समोर येतो, एक्स ची डिग्री ने कमी होते. ओके, एन मायनस 1, एन थोडासा हे झाला. ओके, तसाच आता ह्याच तर झालंय ऑलरेडी, मी एक्झाम्पल्स घेतले. आता याचे घेते ऑफ 1/x टू एन. तर याचं काय असतं, हा रेस टू एन पॉवर समोर येते, पण एक्स जर डिनॉमिनेटरला साइन कुठलं मायनस, हा एन समोर. ओके, आणि डिनॉमिनेटरला आहे म्हणून याची डिग्री फक्त काय होते, एक्स ची वाढते, म्हणजेच एक्स रेस टू एन प्लस 1. फॉर एक्झाम्पल डी dx ऑफ 1/x असेल तर एक्स ची डिग्री किती, 1. ओके, तर इज इक्वल टू काय येतं बघा, मायनस साइन आहे, डिनॉमिनेटर आहे म्हणून एक्स डिनॉमिनेटर. ओके, रेस्ट काहीच नाही म्हणजे किती असतो, 1. ओके, डिवाइड बाय एक्स डिग्री 1 ने वाढवायची, इथे एक्स ची डिग्री 1 आहे म्हणजे इथे किती येणार, एक्स ची डिग्री 2. तर हा एक फॉर्म्युला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ऑन एक्स इज इक्वल टू -1/x². ओके, तो स्टँडर्ड फॉर्म्युला मध्ये येत नाही पण तो फॉर्म्युला आहे. नंतर आपण पुढची एखादी डिग्री घेऊ. आता 1/ समजा x² असेल तर इज इक्वल टू डिनॉमिनेटरला एक्स आहे म्हणजे मायनस साइन. ओके, रेस टू चा 2 समोर म्हणजे 2 डिवाइड बाय एक्स ची डिग्री 1 ने वाढवायची, x² आहे त्याच्याऐवजी x³. तर आता तुम्ही मला सांगा बरं, समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x⁴ असेल तर काय येईल, -4 मायनस एक मिनिट माझं, हा -4 अपॉन x⁵ x⁵. 5. ओके, गुड गुड अनुराग. म्हणजे अनुरागचाच आवाज वाटतोय मला, मला दिसत नाहीये पण ठीक आहे. ओके, तर हे झाले या फॉर्म्युलांचे. हे तर आज जेवढे फॉर्म्युले झाले तेवढ्या सर्व फॉर्म्युलांचे ऍप्लिकेशन कसे करायचे हे आपल्याला उद्या आहेच परत, पण हे झाले. ओके, नाव टेक द आधी स्टँडर्ड फॉर्म्युलांचं. नंतर या
आणि एवढे फॉर्म्युले करा की आता उद्या कराल ना. सेम आता घेतले ते, हे मी तिकडे घेत होते, मी ऑलरेडी इथे घेतलेत आता. तर तुमच्यासाठी हे एवढी पीपीटी ऍज अ होमवर्क घ्या. इथं हा 2 आहे ना, तो कॉन्स्टंट असतो की नाही, तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचा. का करून दाखवते पण. बरं आधी याचा स्क्रीनशॉट तर घ्या, एखादं एक्झाम्पल करून दाखवते. 1 असं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्यायचं, पण 1 पेक्षा दुसरा नंबर असेल तर काय करायचं. ओके, समजा हे एक्झाम्पल इकडे लिहिते मी फक्त. आता समजा असं असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ, तिथलं नाही घेत, तिथलं तुम्हालाच राहू द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 डिवाइड बाय एक्स क्यूब असेल तर काय करायचं. हा 3 आपला फॉर्म्युला 1/x⁴n चा आहे की नाही. हा 3 काय कामाचा आपला कॉन्स्टंट आहे, तो डेरिव्हेटिव्हच्या, हा कामाचा नाही म्हणजे खाडू इरेज नाही करून टाकायचं 3. ओके, त्याच्यानंतर 1 काहीच नाही, 3 बाहेर गेला म्हणजे इथं इंटू 1 असतो की नाही बाय डिफॉल्ट. ओके, बाहेर घेतला तरी 1 शिल्लक राहतो, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. एक्स क्यूब आहे, ओके, म्हणजेच डिनॉमिनेटरला आहे म्हणून -3 आणि रेस्ट टू चा 3 समोर डिवाइड बाय एक्स ची डिग्री 1 ने इन्क्रीज करायची म्हणजेच x⁴. ओके, इज इक्वल टू हा 3 आणि हा 3 याचं मल्टिप्लिकेशन किती येईल, -9 डिवाइड बाय x⁴. ओके, म्हणजे फक्त 1/x⁴n चा फॉर्म्युला आहे हा, पण जर कॉन्स्टंट असेल डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचा. ओके, आता बघा याचा घेता की पूर्ण याचा स्क्रीनशॉट घेता. ओके, आणि एवढे एक्झाम्पल तुम्ही स्वतः करा. तर उद्याचं काय काय आहे तुम्हाला, फॉर्म्युले करायचे का आपण. 1 2 3 4 10 16 19 प्लस 3. ओके, 22 फॉर्म्युले आहेत. उद्या हे 20 फॉर्म्युले ऍक्च्युली लेट झाला, नाही तर सीओटूचं लवकर लेक्चर झालं होतं, म्हणजे त्यांचं लिमिट ऑलरेडी झालं, तर त्यांचे इथंच मी विचारून घेतले होते पाठ करून. तर नेक्स्ट लेक्चरच्या सुरुवातीला जेव्हा लेक्चर स्टार्ट होईल ना, फक्त 5 आपले जे त्याच्यापैकी कुणीही फॉर्म्युले सांगायचे. तर तुम्हाला काय काम आहे आज, हे फॉर्म्युले पाठ तर करायचे, पण सेपरेट नोटबुकच्या पेज वरती किंवा मोठ्या अगदी फायनल एक्झाम पर्यंत ते टिकून राहील, स्टिक करून कुठेतरी तसं ठेवा, किंवा कसंही ते फॉर्म्युले पेज तुमचे पाहिजे. ओके, हे फॉर्म्युले पाठ करायचे आणि कसे यूज करायचे ते मी तुम्हाला ऑलरेडी दिलेत, आणि हा होमवर्क कम्प्लीट करायचा. ओके, नोटबुक वेळेचे रीड करा किंवा या सेमिस्टरचे, थांबा 1 मिनिट, या सेमिस्टरचे ऑल लेक्चर्स कसे आहेत माहिती का, ऑल सेमिस्टरचे सगळे लेक्चर्स असे आहेत की तुम्हाला प्रत्येक लेक्चर अटेंड केलं तर नेक्स्ट लेक्चरचा कन्सेप्ट कळतो. ओके,